हॅलो गाईस, मी हाय प्रणिता सोलंकी। मी आज बनवते दुधीची भाजी। कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते माझी रेसिपी। एक कांदा घेतलाय, बारीक चिरून घ्यायचं। शेंगदाणे घेतले आहे, राई, जिरा, मीठ, हळद, कढीपत्ता आणि लसूण आणि मिरचीचं ठेचा करून घेतलाय। तेल घेतलाय, कढई गॅसवर ठेवले आहे। आता आपण सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे, चांगले असे जरा लाल करायचे। मी माझ्या पद्धतीने दाखवते, तुम्हाला आवडले तर मग तुम्ही पण करा तशीच भाजी। आता ना आपण सगळे शेंगदाणे काढून घ्यायचे चांगले प्लेटात। आता थोडंसं यात तेल घालायचं, आपल्याला पाहिजे तेवढं। मग राई जिरं घालायचं, कढीपत्ता घालायचे। आता कांदा घालायचा एक बारीक चिरलेला, चांगल्यापैकी हलवून घ्यायचं असं व्यवस्थित, एक जीव झाला पाहिजे। कांदा बघा जरा गोल्डन झाला ना, आता मिरची आणि लसूणचं ठेचलेलं टाकायचं, त्याला पण चांगलं आपण हलवून घ्यायचं, एक जीव करायचं। बघा हे चांगलं एक जीव झालं आहे ना, त्यानंतर आता हळद टाकायची, आपल्याला लागेल तेवढी। मीठ टाकायचं, चांगलं परत हलवून घ्यायचं। हां, परत एक जीव करायचं। आणि आता आपण भाजी सोडूया, दुधीची भाजी। तिला पण चांगलं हलवून घेऊया, चांगलं मस्त कांद्यात वगैरे परतून घ्यायचं, एकदम मस्त छान झाले पाहिजे टेस्टीला। त्याला एक जीव केलं आहे ना, त्याला शिजून द्यायचं 5 ते 10 मिनटं। अधूनमधून आपल्याला हलवून घ्यायचं, अधूनमधून जरा बघायचे भाजी आपल्याला शिजली का नाही शिजली, नाही तर खाली लागेल ना म्हणून। हे बघा आता आपली भाजी शिजली आहे पूर्ण चांगली व्यवस्थित। तुम्हाला एक काप पण हे करून दाखवते बघा, मस्तपैकी शिजली आहे। त्यात आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया। शेंगदाण्याच्या कुटाने ना छान लागते चवीला, एक नंबर लागते भाजी। तुम्ही एकदा बनवून ट्राय करून बघा। ते वरतून कोथिंबीर टाकते, चव लागतो जरा चांगला। झाली आपली भाजी, आता आपण सर्व करूया आता दुधीच्या भाजीला। तुम्हाला अगर माझा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।